श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते की बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअपला मी अजून रिप्लाय दिलेला नाहीये। त्याचं कारण सांगते की 10 ते 12 हजार मेसेज पेंडिंग आहेत आणि एकदा मेसेज ओपन केला की तो माझ्या हातून जातो आणि मग मला तो लिहिता येत नाही। म्हणून जरी ब्लूटिक आली नसेल, तुम्ही पैसे जरी पाठवले असतील तरीही घाबरू नका, तुमच्यापर्यंत तुमच्या ऑर्डर येतील। विश्वास ठेवा कृपया। असे कुणी मनावर घेऊ नका की स्वामी भक्त आहात तरी फसवता वगैरे, असं चुकूनही मनात आणू नका। आपण कुणालाही फसवत नाही आणि आजपर्यंत आपण कुणाचेही 5 रुपये सुद्धा बुडवलेले नाहीत। त्यामुळे ती काळजी करू नका। अगदी स्वामींना साक्षीला घेऊन सांगते की उशीर होईल पण ऑर्डर येईल। आणि कुंचनची ऑर्डर मात्र ज्या काल ऑर्डर आल्या त्या सगळ्या आज गेलेल्या आहेत। अजूनही तुम्हाला कुंचन ऑर्डर करायचे असतील, कुंचन आणि कुठल्याही प्रकारचे ब्रेसलेट या ऑर्डर पुढे जात आहेत। फक्त राहतायत कुठल्या बघा, तुपाच्या वाती वगैरे जे आपल्याकडे सामान अजून शिफ्टिंगमुळे पॅक आहे, जे मी ओपन केलेले नाहीये ते राहत आहे। बाकी सगळ्या ऑर्डर आपल्या पुढे जात आहेत। तर चला, 10 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा। आपल्यासाठी अगदी खूप मोठा आणि जणू काही दिवाळीच, आपल्या स्वामी भक्तांसाठी जणू काही दिवाळीच म्हणजे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा असेल, प्रकट दिन असेल, पुण्यतिथी असेल, परत दत्त जयंती असेल, हे सगळे सणवार आपल्यासाठी खूप मोठे असतात। दिवाळीपेक्षाही जास्त उत्साह आपल्याला असतो गुरुपौर्णिमेला। बरेच जण अक्कलकोटला जाणार असाल, माझी सुद्धा खूप जास्त इच्छा होती अक्कलकोटला जाण्याची, पण घरातली पूजा वगैरे राहते आणि मग जाणं गेलं की मग घरातलं आपलं सगळं तसंच राहतं। म्हणून म्हटलं की पौर्णिमेला घरात पूजा करूया आणि त्यानंतर मग आपण अक्कलकोटला जाऊया। तर जे कोणी जात असाल, आपला सगळ्यांचा नमस्कार एकत्रपणे सांगा, म्हणजे सामूहिक नमस्कार करा जे कोणी जाणार असेल त्यांचा। आता या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत किंवा काय करायचे हे तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी गुरुवार आहे, गुरुवार कोणवार येतो? 10 जुलैला गुरुपौर्णिमेला गुरुवार। तर तुम्हाला या दिवशी सगळ्यात आधी लवकर उठायचंय। गुरुवार असेल तर डोक्यावरून स्नान करायचं नाहीये आणि ज्यांना अगदीच 4था-5वा दिवस आहे, करायलाच लागते, त्यांनी हळद पाण्यामध्ये घालून तुम्हाला आंघोळ करायची आहे। त्यानंतर बघा सगळं आवरून घ्यायचं शांत वेळेमध्ये। असं नाही की डब्यांची गडबडे वगैरे अशा वेळेत नाही, अगदी शांत वेळेत तुम्ही पूजेला बसा। सगळ्यात आधी त्या दिवशी अंगामध्ये पिवळे वस्त्र घालता येत असतील तर घाला आणि पिवळे आसन बसायला घ्या। त्यानंतर मग स्वामी महाराजांना आपल्या तामणामध्ये घ्या, पंचामृताने अभिषेक करा। दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती पण घ्या आणि तामणामध्ये पंचामृताने, आधी पाण्याने मग पंचामृताने। आता काही जण काय करतात, आधी मध मग साखर, असं नाही। पंचामृत याचा अर्थ 5 गोष्टींचे मिक्स ते जे असते त्याला पंचामृत म्हणतात। वेगवेगळा अभिषेक करण्यापेक्षा पंचामृत करून घ्या आणि त्याने अभिषेक करा आणि मग तो आपण सगळ्यांनी तीर्थ म्हणून सुद्धा उरलेला घ्यायचा असतो। म्हणून पंचामृतच तयार करा। वेगळी साखर, वेगळा मध, मग दूध, मग दही असा अभिषेक कधीही करायचा नाही। पंचामृताने अभिषेक करायचा। अभिषेक करताना ज्यांना शक्य होईल त्यांनी पुरुष सूक्ताचे पठण करा, ज्यांना नाही जमत त्यांनी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचे पठण करा। आणि त्यानंतर महाराजांना हिनात्तर वस्त्राला, फुलाला लावा आणि फुलं वस्त्र सगळं घालून शृंगार करा। महाराजांना पिवळ्या आसनावर बसवा आणि त्यानंतर सगळ्यांनी गुरुपद घ्यायचे आहे। आता गुरुपद कसे घ्यायचे ह्याचा व्हिडिओ वेगळा येईल, आज फक्त मी तुम्हाला सेवा सांगत आहे। पूजा करून झाल्यानंतर 12 ते 12:30 हा काळ सोडून तुम्हाला सारामृताचे पठण करायचे आहे। संपूर्ण सारामृत 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत। सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचे आहे, त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे, मग 1 माळ जप करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 ते 21 सारामृत 21 अध्याय वाचून झाल्यानंतर तुमच्याकडे जर गुरुलीलामृत असेल तर तेही तुम्ही वाचा, खूप चांगले आहे। आपल्या महाराजांची 108 नावे
ही सुद्धा तुम्ही घेतली तर खूप चांगली सेवा तुमच्या हातून घडेल। त्यानंतर 11 माळी जप ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करा। 11 वेळा तारक मंत्र म्हणा, ते पाणी सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्या। अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेला दिवसभर सेवा करा। महाराजांना दत्तगुरूंना पिवळे फूल, बेसनाचे लाडू, कांदा भजी, पुरणपोळी असा नैवेद्य दाखवा। नैवेद्य दाखवताना चौकोनी भरीव मंडळ काढायला विसरू नका। रांगोळी काढा, सजवा, आरती करा। सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्हाला आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे। मठात जायचं, केंद्रात जायचं, जे काही आपल्या इथं आहे तिथे जायचं। खडीसाखर, हार, फुलं, पेढे जे काही तुम्हाला जमेल, दक्षिणा ते घेऊन तुम्ही जावा। तिथेही दर्शन घ्या, मुजरा करा या दिवशी, त्रिवार मुजरा घरामध्ये। त्यानंतर तुम्हाला मठामध्ये, केंद्रामध्ये सुद्धा त्रिवार मुजरा करायचा आहे। जेवढे जमेल, तुम्हाला काहीच नाही जमले, तुम्ही वर्किंग आहात, तर फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला दिवसभर जप करायचा आहे। या दिवशी मांसाहार करू नका, काळे वस्त्र धारण करू नका, निंदा नालस्ती आणि कोणाच्याही हातचे परान्न या दिवशी खाऊ नका। प्रसाद खायला हरकत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।